त्यानंतर एक मोठी ब्रेकिंग बातमी पाहतोय। दिल्ली उच्च न्यायालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आता याचिका दाखल झालेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धार्मिक वक्तव्य केलेलं आहे असा दावा आता या याचिकेत करण्यात आलेला आहे। मोदी हे धार्मिक वक्तव्य करतात, देवाच्या नावानं आणि पूजा स्थळांच्या नावानं मतं मागतात, म्हणून त्यांच्यावर 6 वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात यावी अशी मागणी ही याचिकेत आहे। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडनं। प्रमोद, आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच विरोधात आता याचिका दाखल करण्यात आलेली आहे, यात नेमकं काय म्हटलंय? श्वेता, ही याचिका खरं तर मागच्या आठवड्यात दाखल करण्यात आलेली आहे आणि प्रामुख्याने सांगितलं पाहिजे आनंद जोंधळे नावाच्या मराठी व्यक्तीने ही याचिका दाखल केल्याची माहिती मिळते। त्या याचिकेवरती आज दिल्ली उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। याचिकाकर्त्यांचं हेच मत आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या ज्या ठिकाणी मतं मागण्यासाठी जातात, प्रचारासाठी जातात, त्या ठिकाणी धार्मिक वक्तव्य करतात, देवाच्या नावानं मतं मागतात, त्यामुळे त्यांच्यावरती कलम 153 अनुसार निवडणूक 6 वर्षांसाठी लढवण्यास बंदी घालण्यात यावी ही प्रमुख मागणी जी आहे ती या याचिकेत करण्यात आलेली आहे। खरं तर न्यायालयाने ही याचिका स्वीकारलेली होती आणि आज या प्रकरणी सुनावणी होणार आहे, त्यामुळे बघावं लागणार आहे न्यायालय ही याचिका स्वीकारतं की फेटाळतं। जर फेटाळली तर कशा पद्धतीनं याचिकाकर्त्यांना न्यायालय दंड करतं का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धार्मिक वक्तव्य केलेलं आहे आणि त्यामुळेच त्यांच्या विरोधात ही याचिका केल्याचा दावा आहे आणि आज या संदर्भात सुनावणी आहे।